असा काय आलेलं आहे. कुणाची तरी सुपारी घेऊन इथं बोलायचं नाही. कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही. शांत बसा, बसा तुम्ही सगळे शांत बसा. कुठला तरी आपली सुपारी घेऊन बोलणार लोक ऐकून घेतो याचा अर्थ ऐकून घेतो याचा अर्थ गेले 10-15 वर्ष कुठल्या कामाचं तुम्ही बोलला नाही. आज बोलताय. खाली बसा, खाली बसून बोला. आपण विकासाचं बोलायला आलोय. सुपारी घेऊन इथं बोलायचं नाही. सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही. चला. आणि म्हणून गेले 15 वर्ष आपण कधी पण शब्द काढला नाही. इथं रस्त्यावर काही मुठभर मोडून किंवा पाठीवर मोडून कोणी टाकलं बघितलं नाही. कुठला बंधारा झालं बघितलेलं नाही. पाणी अर्थ बघितलेलं नाही. एक मिनिट, 35 वर्षानंतर पाण्याचं स्वप्न दाखवलं. 16,000 कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं. पाणी 95% पाणी आज आपल्या शिवारात येत आहे. याचा विचार नाही करत. कोणाची तरी सुपारी घ्यायची, चांगल्या कामात खडा घालून वरून बोलायचं. आम्हालाही कळतं. आम्ही उठते केलो असतो. आलं का लक्षात? काय झालं होतं आज सावंत आले होते दौऱ्यात? तर तिथं काय झालं होतं, त्यांनी सांगितलं की गेट येणार आहेत, पण ते बंधाऱ्याचं कामच चालू असतानापासूनच्या माझ्या तक्रारी कलेक्टर आणि तहसीलदार साहेबाकडे. मग काम व्यवस्थित होत नाही आणि ते काम टिकाऊ नाही म्हणून कलेक्टर साहेबांनी कलशेट्टी म्हणून त्यांना फोन करून बी सांगितलं. आणि मी 19 वर्ष झाले ह्या तक्रारी करतोय. प्रत्येकाचीच कुठे तक्रार करून आपण नाही होणार आहेत म्हणून मी थोडा आकडतं घेतलाय. पण आता योगायोगाने साहेब आले आणि त्यांनी लागले सांगायला मराठवाड्याचं असं पोसायचं, कलंक पोसायचं की पाण्याचा ह्याचा पाणी येणार आहे आमकं ते. मग 10 सप्टेंबर पर्यंत गेट येतील आणि बंधारा तुमचे व्यवस्थित राहतील असं म्हणून त्यांनी म्हणल्याबरोबर मी म्हणलं मला बोलायचंय थोडं. मग बाकीच्या लोकांनी, बऱ्याच लोकांनी विरोध केला. खाली बसून बोला. मी म्हणलं मी खाली बसून बोललो तर ऐकू येईल का? मग मी विचारलं की बाबा तुम्ही गेट टाकताल, बंधारा कोंडल सगळं होईल, पण बंधाऱ्याच्या बाहेरून पास होणार आहे पाणी. 2 पाणी नदीला आले की भराव वाहून जातोय आणि पाणी राहणार नाही. मी स्वतः इंजिनियर म्हणले. साहेब काय म्हणले, मी स्वतः इंजिनियर आहे, मला माहिती आहे. तुम्हाला काय, तुम्ही कोण, म्हणजे तुम्हाला काय कळतं त्याच्यातलं? मग त्याच्यावर तेवढं थांबले नाही. त्याने म्हणले तू कुणी बी येईल सुपारी घेईल बोलल. मग मी सांगितलं मी सुपारी घेणारी माझी औलाद नाही म्हणून. आणि मग मला पोलिसांनी उचललं, बाजूला घेतलं. आणि माझं मी अगोदर तयारी नव्हतो, मला अनुभव आहेत म्हणून मी रेकॉर्डिंग करायचं हे केलं होतं. माझा पोलिसवाल्यांनी मोबाईल घेतला. ती मोबाईल मध्ये पुन्हा त्यांनी काय केलं मला माहित नाही, पण मोबाईल दिलाय परत. दमदाटी केली नाही, पण गाडीत घ्या म्हणत होते. पोलिसांनी गाडीत घ्या म्हणत होते, पण जमाव असल्यामुळे पब्लिक मध्ये त्यांना काही करता आलं नाही. त्यांनी तुम्हाला काय म्हणले, काय म्हणले? त्यांनी तीच म्हणले मला अगोदर, मी इंजिनियर आहे, तुम्हाला काय कळतंय म्हणून. आणि पुन्हा म्हणले सुपारी बाजार आहे म्हणून. काय मागणी योग्य काय मंत्र्यांनी असं वागणं? योग्य नाही. अधिकारी मंत्री तशीच वागत आहेत म्हणून ते 19 वर्ष जातोय. माझ्याकडे कमीत कमी आता 20 ते 25 किलो कागदाचे पुरावे आहेत आणि त्याच्यात कमीत कमी 40 ते 45 अधिकारी कर्मचारी रडारवर आहेत. आता तुम्हाला मी पुरावे देतो काही. आता 13 तारखेला शिवसाहेबांनी मुलाखत ठेवली, सुनावणी ठेवली आणि त्या सुनावणीसाठी मी 13 लोकांची नावं दिलेली आहेत आणि 28 प्रश्न आहेत माझे त्यांच्याकडे. तर त्याच्यात ॲडिशनल शिवने अहवाल केलाय. त्याच्यात काही अनिर्णित आहेत की माझ्या कक्षेत येत नाही, की माझ्याकडे येत नाही आणि काही बोलत दिलेत. त्याच्यावर मी कलेक्टर साहेबांना बोलल्यानंतर शिव आणि कलेक्टर जवळच होते.
लोकशाही दिनामध्ये त्यांनी सुनावणी ठेवली. मग ती